नमस्कार, मी दिनेश खानजी. आपण बघताय न्यूज डंका. मराठा आंदोलनाच्या दरम्यान जे अनुचित प्रकार झाले त्याची पुनरावृत्ती ओबीसी नेत्यांनी टाळण्याची गरज आहे. कोणतेही आंदोलन किंवा कोणत्याही मागणीसाठी जेव्हा एखादा समाज संघर्ष करतो ते कायद्याच्या चौकटीत झालं पाहिजे, परंतु मनोज जरांगे यांच्या समर्थकांनी कायम ही चौकट मोडण्याचा प्रयत्न केला. मराठा आंदोलन जेव्हा जोरात होतं तेव्हा ओबीसी नेत्यांना अनेक ठिकाणी गावबंदी करण्यात आली. ओबीसी नेत्यांनी कायद्याची ही चौकट मोडली जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. जरांगे यांच्या आंदोलनाच्या दरम्यान ज्या चुका झाल्या त्या टाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ओबीसींचं आंदोलन जरांगेंच्या मार्गाने जाणार नाही याच्यासाठी विशेष दक्षता घेतली पाहिजे. मराठा आरक्षणाची मागणी काही नवी नाही आहे, परंतु या मागणीसाठी मराठा समाज 2014 पासून अधिक आक्रमक झाला, रस्त्यावर उतरला. 58 मोर्चे निघाले महाराष्ट्रामध्ये, परंतु सगळे मोर्चे शांततेत निघाले. संयमी नेत्यांनी या संपूर्ण आंदोलनाचं नेतृत्व केलं, त्याच्यामुळे कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. परंतु जेव्हापासून हे आंदोलन मनोज जरांगे पाटील यांच्या हाती गेलं तेव्हापासून संपूर्ण चित्र बदललं. जाळपोळ, दगडफेक, रास्ता रोको अशा प्रकारचे प्रकार सुरू झाले. सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करण्यात आलं आणि जरांगे सतत इतर समाजाच्या नेत्यांबाबत गरळ ओकत होते. हे फक्त यासाठी सुरू होतं की माझी ताकद किती आहे आणि तुमची अवकात किती आहे हे दाखवण्याचा प्रयत्न होता, हे दाखवण्याचा आटापिटा सुरू होता. जरांगेंच्या समर्थकांनी जेव्हा गावबंदीची टूम काढली तेव्हा जातीमध्ये संघर्ष निर्माण होणार की काय अशा प्रकारचं चित्र महाराष्ट्रामध्ये निर्माण झालं होतं. अनेक नेत्यांवरही गावबंदी लादण्यात आली होती. त्याच्यामध्ये छगन भुजबळ आहेत, प्रीतम मुंडे आहेत, नामदेव ससाणे आहेत, प्रताप चिखलीकर आहेत. या नेत्यांना गावबंदीचे चटके आणि फटके सोसावे लागले आणि त्याच्यामुळे आता ओबीसी समाज आणि मराठा समाज यांच्यामध्ये संघर्ष होणार की काय, हे दोन्ही समाज एकमेकांच्या विरोधात उतरणार की काय अशा प्रकारची शंका लोकांच्या मनामध्ये निर्माण झाली. या संपूर्ण आंदोलनाच्या दरम्यान जरांगे यांची भाषा आक्रमक होती, याच्यावर अजिबात आक्षेप नाही आहे, परंतु त्या आक्रमकपणामध्ये द्वेष होता, चिथावणी होती. आणि जरांगेंची ही जी भाषा आहे, जरांगेंची ही जी वृत्ती होती, त्याचे प्रसाद त्यांच्या समर्थकांच्या कृतीमध्ये जर पडले तर त्याच्यामध्ये अजिबातच काही नवल नव्हतं. अलीकडे डॉक्टर रमेश तारक ज्यांनी अंतरावली सराटीमध्ये जरांगे यांच्या उपोषणाला विरोध केला होता आणि या विरोधाच्या मागणीवर गावकऱ्यांच्या सह्या घेतल्या होत्या, त्या तारक यांच्या दवाखान्यामध्ये जरांगे यांचे काही समर्थक शिरले आणि आधी तारक यांचा सत्कार करून नंतर त्यांच्या तोंडाला काळं फासण्यात आलं. जरांगे यांच्या समर्थकांनी तारक यांना धमकावलं आणि नंतर मीडियासमोर जाहीरपणे सांगितलं, याद राखा जरांगेंच्या विरोधात काही बोलाल तर. सुरुवातीपासून जरांगे म्हणतात की मराठा आरक्षणासाठी आपण प्राणाची बाजी लावायला तयार आहोत, परंतु त्यांची सगळी धडपड प्रसिद्धीसाठी असते. आपण सत्ताधाऱ्यांच्या डोक्यावर मिऱ्या वाटू शकतो हे दाखवण्याचा त्यांचा सतत प्रयत्न असतो आणि त्यातूनच मुस्लिमांना सुद्धा ओबीसी कोट्यातून आरक्षण द्या अशा प्रकारची भाषा जरांगे बोलून जातात. कॅमेऱ्याच्या समोर शड्डू ठोकतात, कसं देत नाही ते पाहतो अशा प्रकारची भाषा वापरतात. खरी परिस्थिती अशी आहे की जरांगे जेव्हा कॅमेऱ्याच्या समोर येतात तेव्हा ते प्रचंड चेकळतात आणि वाटेल ती भाषा बोलायला लागतात. आज जरांगेंनी मुस्लिमांना ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची मागणी केली आहे. उद्या ते बांगलादेशी आणि रोहिंग्यांना सुद्धा आरक्षण द्या अशा प्रकारची मागणी करतील. जरांगेंच्या या आगाऊपणाची प्रतिक्रिया ओबीसी समाजातून येणार हे निश्चित होतं आणि झालं सुद्धा तसंच. लक्ष्मण हाके आणि मंगेश सासणे यांनी ओबीसी कोट्याला धक्का लागणार नाही अशी हमी राज्य सरकारकडून घेण्यासाठी उपोषण सुरू केलं. सरकारच्या वतीने त्यांची समजूत काढण्यात आली आणि त्याच्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आलं. परंतु आता त्यांच्या समर्थकांनी तीच चूक करायला सुरुवात केलेली आहे जी चूक जरांगे यांच्या समर्थकांनी केली होती. गावागावामध्ये पुन्हा एकदा आता बॅनरबाजी सुरू झालेली आहे. गावबंदीचे बॅनर लावण्यात येत आहेत, परंतु हे बॅनर मराठा आंदोलकांनी लावलेले नाही आहेत, हे बॅनर ओबीसी आंदोलकांनी लावलेले आहेत. मनोज जरांगेंचं ठीक होतं, त्यांचं शिक्षण कमी आहे, परंतु लक्ष्मण हाके हे सुशिक्षित आहेत. त्यांनी आपल्या समर्थकांना आवडण्याची गरज आहे, त्यांना सज्जड दम देण्याची गरज आहे की आंदोलन करताना कोणत्याही प्रकारचा उन्माद खपवून घेतला जाणार नाही. महाराष्ट्रात आधीच नको इतका जातीय विद्वेष निर्माण झालेला आहे. आपण हिंदू आहोत ही बाब विसरून जातीचे नेते, जातीचे कार्यकर्ते एकमेकांच्या उरावर बसण्याचा प्रयत्न करत आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्या आंदोलनाच्या दरम्यान जेव्हा आततायी भूमिका घेतली तेव्हा मराठा समाजातील अनेक लोक पुढे आले आणि त्यांनी जरांगेंच्या भूमिकेचा जाहीर निषेध केला. जरांगे जे काय म्हणतात त्याच्याशी आपण सहमत नाही हे उच्चारावाने सांगितलं. हे सांगणारी मंडळी कदाचित नेते नसतील, उद्योगपती नसतील, समाजातले प्रतिष्ठित नसतील, परंतु मराठा समाजाचे होते आणि त्यांनी समाज माध्यमांवर येऊन जाहीरपणे ही भूमिका घेतली की जरांगेंनी जी भूमिका घेतलेली आहे ती समाजाच्या हिताची नाही आहे, याच्यामुळे समाजामध्ये विद्वेष निर्माण होतोय आणि या भूमिकेचा आम्ही निषेध करतो, या भूमिकेला आमचं अजिबात समर्थन नाही आहे.
त्यावेळी मराठा समाजातल्या सुजाण लोकांनी ज्या प्रकारची समंजस भूमिका घेतली होती, ज्याच्यामुळे समाजातला एकोपा टिकून राहिला, तशा प्रकारची भूमिका ओबीसी समाजातल्या समंजस लोकांनी जाहीरपणे घेण्याची गरज आहे आणि या बॅनरबाजीचा जाहीरपणे निषेध करण्याची गरज आहे। ज्या ज्या नेत्यांचे फोटो त्या बॅनरवर आहेत, उदाहरणार्थ प्रीतम मुंडे, पंकजा मुंडे, गोपीचंद पडळकर, छगन भुजबळ यांनी जाहीरपणे या बॅनरबाजीचा निषेध केला पाहिजे आणि अशा प्रकारचे बॅनर लावले जाऊ नयेत आणि लावलेच तर त्या बॅनरवर आपला फोटो वापरण्यात येऊ नये या शब्दामध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांना खडसावलं पाहिजे आणि या बॅनरबाजीचा जाहीरपणे निषेध केला पाहिजे। जरांगे मोकळे आहेत, ते मुस्लिम आरक्षणासाठी प्रयत्न करू शकतात, परंतु हिंदूंमध्ये जे सुजाण लोक आहेत त्यांनी जातीपातीचा विद्वेष बाजूला ठेवून समाज एकसंध राहील याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत। या लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान एक विपरीत चित्र महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळालं। एका बाजूला मुस्लिम समाज एका पक्षाच्या आघाडीला हरवण्यासाठी अत्यंत स्ट्रॅटेजिक मतदान करत होता, दुसऱ्या बाजूला हिंदू आरक्षणाच्या नावाखाली एकमेकांच्या उरावर बसले होते, एकमेकांना पाण्यात पाहत होते, एकमेकांना धमकावत होते, एकमेकांबद्दल अत्यंत द्वेषपूर्ण वक्तव्य करत होते। हे संपूर्ण चित्र उद्विग्न करणारं होतं आणि हे चित्र बदलण्याची गरज आहे। त्याचं कारण हे वर्ष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाचं 350 वर्ष आहे। तेच छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, 18 पगड जातींना एकत्र आणलं आणि या देशाला एक जबरदस्त सकारात्मक दिशा दिली। त्या शिवराज्याभिषेक दिनाची आठवण करून महाराष्ट्रातल्या 18 पगड जातींनी पुन्हा एकदा एकत्र येण्याची गरज आहे, सगळा विद्वेष संपवण्याची गरज आहे आणि समाजाच्या भल्यासाठी एकोप्याने, एकजुटीने, एकजुटीची मूठ बांधत काम करण्याची गरज आहे। या मुद्द्यावर आपले विचार जाणून घेणं मला अत्यंत आवडेल। या मुद्द्यावर तुम्हाला काय वाटतं, तुमच्या डोक्यामध्ये काय योजना आहे याबाबतीत व्यक्त व्हा, कॉमेंट करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आठवणीने आमचा चॅनल सबस्क्राईब करा। नमस्कार आणि धन्यवाद। आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।